20 वर्ष ही स्पर्धा होते. प्रत्येक वर्षी स्पर्धा भव्य दिव्य होत गेलेली आहे. काय विश्वास व्यक्त करा? भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका आणि कपिल पटेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ राज्याचे वनमंत्री पालघरचे पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. यापूर्वी ते अनेकदा या स्पर्धांसाठी आलेले आहेत. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्रीही देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या स्पर्धेसाठी नेहमीच हजेरी लावतात. यावर्षीही लावणार आहेत. खऱ्या अर्थाने 2002 साली सुरू झालेली ही स्पर्धा म्हणजे जशी जशी राजकारणात माझी प्रगती होत गेली तशी तशी या स्पर्धेची प्रगती होत गेली आणि जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झालेली ही स्पर्धा आज माननीय केंद्रीय राज्यमंत्री या पदापर्यंत ही स्पर्धा पोचलेली आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी अशी आहे की ग्रामीण भागातल्या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त टेनिसच्या बॉलवर न खेळता आपल्या मुलांनाही ह्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यानंतर IPL कसोटी वन डे अशा क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळावी याच्यासाठी त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थाने केलं जाते आणि एक आकर्षण असावं म्हणून प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये जे बक्षिसं दिली जातात त्या बक्षिसामध्ये वाढ होत गेलेली आहे. मागच्या वर्षी 31 बाईक होत्या, यावर्षी 51 आहेत, 2 कार आहेत, अजून आकर्षक बक्षिसं आहेत. देशामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बक्षिसांची रेलचेल ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. मी आपल्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यातनं खेळाडू या ठिकाणी येऊन खेळ खेळणार आहेत आणि एक प्रकारे प्रेक्षकांना सुद्धा ह्या क्रिकेटच्या स्पर्धा बघणं म्हणजे एक पर्वणी आहे आणि निश्चितपणाने इथला क्रीडा समीक्षक किंवा प्रेक्षक हा रसिक आहे आणि भिवंडी तालुक्यामध्ये क्रिकेटवर प्रेम करणारे लोक खूप आहेत आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही पर्वणी आहे. निश्चितपणाने याच्यातून प्रेरणा घेऊन अजून चांगले खेळाडू तयार होतील असा मला विश्वास आहे. सर, बदलापूरची एक सोसायटी आहे, त्या ठिकाणी स्थानिक खासदार जे आहेत बाळामामा म्हात्रे त्यांनी अनधिकृत ठरवली. खूप गोंधळ त्या ठिकाणी झाला होता. प्रकरण तुमच्या सुद्धा कानावरती आलंय. अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. मी त्या सोसायटीला भेट देणार आहे. खरं तर काय डोक्यावर हात मारण्याच्या सारखी परिस्थिती आहे. म्हणजे लोकांनी कसा लोकप्रतिनिधी निवडून दिला आहे मला कोणाचं नाव घ्यायचं नाही आणि कोणाच्या आकलेचे तारेही तोडायचे नाही. त्या बिल्डिंग